Hello everyone, welcome back to my channel. Today we learn class 8 math chapter number 5 expansion formulae. ह्यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 5.4 कंप्लीट करून घेणार आहोत. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे एक्सपांड आणि त्यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 2p + q + 5 स्क्वेअर. आता आपण हे एक्सपान्शन फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग सॉल्व करणार आहे. म्हणजे आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे a + b + c स्क्वेअर. आता फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा बघा. सर्वात आधी आपल्याला a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर म्हणजे तिघांचे स्क्वेअर काढायचे आहे. नंतर आपल्याला 2ab 2 * ab घ्यायचा आहे प्लस 2 * bc घ्यायचं प्लस 2 * ac असे टर्म्स आपल्याला यामध्ये घ्यायचे आहे. आता इथे 2 * a * b म्हणजे ह्या तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इथे या तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आणि इथे या तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हे तुम्हाला माहितीच असेल आतापर्यंत. आता आपण सॉल्व करूया. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. इथे बघा सर्वात आधी आपण असं राईट करून घेऊ की a यामध्ये या एक्झाम्पल मध्ये a कोण आहे 2p, b आहे q आणि c आहे 5. ओके, असं जर आपण हे टर्म्स इथं वेगळ्या करून घेतल्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित फॉर्म्युल्यामध्ये हे व्हॅल्यू पुटअप करता येतील. आता इथे आपल्याला घ्यायचं a स्क्वेअर म्हणजे 2p स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे q स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर प्लस 2 * a काय आहे इथे 2p * b काय आहे q प्लस आता इथे 2 * bc घ्यायचं आहे म्हणजे इथे b कोण आहे q आणि 5 काय आहे c म्हणजे इथे घ्यायचं 2 * q * 5 प्लस 2 * a * c म्हणजे 2 * 2p * c काय आहे 5 आहे. ओके, आता आपण हे सॉल्व करून घेऊया. इथे आपल्याला 2p चा स्क्वेअर काढायचा. 2 चा स्क्वेअर 2 * 2 = 4 आणि p चा स्क्वेअर p स्क्वेअर प्लस इथे q चा स्क्वेअर q स्क्वेअर येणार प्लस इथे 5 चा स्क्वेअर 25 येणार आहे प्लस आता ही टर्म सॉल्व करायची. ह्या तिघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, ह्या तिघांमध्ये मल्टिप्लाय आणि ह्या तिघांमध्ये मल्टिप्लाय म्हणजे हे तिन्ही टर्म आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची आहे. 2 * 2 = 4 आणि p आणि q नेक्स्ट प्लस 2 * 5 = 10 आणि हा इथे q राईट करायचा. नेक्स्ट आता 2 * 2 = 4 4 * 5 4 * 5 = 20 इथे 20 आणि इथे p आहे तर इथे p घ्यायचा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पण आपण ॲज इट इज सॉल्व करणार आहे. आता या ठिकाणी a काय आहे m, b आहे 2n आणि c आहे 3r. ओके, म्हणजे आता हे जो सेकंड क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चनला पण आपण हाच फॉर्म्युला इथे यूज करणार आहे सेकंड एक्झाम्पलला. तर इथे आपल्याला a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर आणि c चा स्क्वेअर घ्यायचा आहे. म्हणजे इथे घ्यायचं m चा स्क्वेअर प्लस 2n चा स्क्वेअर प्लस 3r चा स्क्वेअर प्लस आता आपल्याला 2 घ्यायचा आहे इथे इंटू a इंटू b 2 * a म्हणजे m येणार इथे 2 * b इथे 2n येणार प्लस 2 * bc bc काय आहे 2n 3r इंटू 2n * 3r प्लस 2 * ac a म्हणजे m c म्हणजे 3r इंटू m * 3r. ओके, आता इथे आपल्याला m चा स्क्वेअर काढायचा तर m स्क्वेअर येणार आहे. 2n चा स्क्वेअर काढला पण बघा आता 2 चा स्क्वेअर आपण काय काढणार 4 प्लस 4 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 3r चा स्क्वेअर म्हणजे 3 * 3 = 9 r चा स्क्वेअर r स्क्वेअर प्लस आता ही टर्म मल्टिप्लाय आणि ही टर्म मल्टिप्लाय तिन्ही टर्म आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये दिलेले आहे. इथे आपण घेणार 2 * 2 2 * 2 4 हा m आणि हा n आता प्लस 2 * 2 4 4 * 3 4 * 3 = 12 हा n आहे इथे आणि इथे r आहे मल्टिप्लायला प्लस 2 * 3 2 * 3 = 6 इथे m आणि हा r आपण इथे घेणार आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. थर्ड नंबर 3x + 4y - 5p. आता इथे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल फाइंड करून घ्यायचं आहे की या एक्झाम्पलमध्ये a b c काय आहे. तर आपण इथे लिहून घ्यायचं a = 3x
b इज इक्वल टू 4y अँड c इज इक्वल टू -5p, कारण की इथे काय आहे मायनस साईन आहे म्हणून आपण c इक्वल टू -5p घेतला आहे. आता आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करूया. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला a प्लस b प्लस c म्हणजे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर काढायचा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण यांचा स्क्वेअर काढणार आहे म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस -5p स्क्वेअर. ओके, आता इथे मायनस साईन आहे तर आपण याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं असते. प्लस आता इथे 2 इंटू a इंटू b म्हणजे 2 इंटू 3x इंटू b 4y. नेक्स्ट आता इथे 2 इंटू bc काय आहे 4y मायनस 5y म्हणजे 4y इंटू -5p. इथे मायनसला आपण ब्रॅकेटमध्ये घेतलेला आहे. प्लस 2 इंटू a काय आहे 3x इंटू c काय आहे -5y -5p. नेक्स्ट स्टेप घेऊया. आता इथे बघा तिन्ही टर्मचे आपल्याला स्क्वेअर काढायचे आहे आणि ह्या तिन्ही टर्म आपल्याला मल्टिप्लिकेशनला दिलेले आहे. ओके, ही 1 टर्म मल्टिप्लायला आहे 2 आणि ही थर्ड आहे. आणि ही थर्ड टर्म आहे. आता इथे आपण 3 चा स्क्वेअर काढला तर 3 3 जा 9x स्क्वेअर येणार प्लस 4 चा स्क्वेअर 4 4 जा 16 y चा स्क्वेअर y स्क्वेअर. आता बघा इथे 5 चा स्क्वेअर काढायचा आहे तर आपण -5 इंटू -5 करत असतो. ठीक आहे, म्हणजे 5 5 जा 25 आणि मायनस प्लस साईन येणार म्हणून इथे प्लस साईन द्यायचं आणि इथे 25p स्क्वेअर येणार आहे. नेक्स्ट आता इथे आपल्याला मल्टिप्लाय करायची आहे. ओके, 2 3 जा 6 6 4 जा 24. आता इथे x आणि इथे y आहे मल्टिप्लायला म्हणून तो घेऊन घ्यायचा. प्लस आता इथे बघा 2 इंटू 4 इंटू -5p. आता इथे प्लस आहे 2 ला साईन, नंतर 4 ला पण प्लस साईन आहे पण मायनस साईन हे 5 ला आहे म्हणून प्लस मायनस इथे साईन काय येणार मायनस येणार आहे. आणि 2 इंटू 4 2 4 जा 8 8 5 जा 40 आणि इथे y आणि हा p आहे मल्टिप्लायला. आता इथे पण ॲज इट इज तसं मायनस साईन येणार आहे. बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे प्लस मायनस मायनस साईन. 2 3 जा 6 6 5 जा 30 आणि इथे x आणि इथे p. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7m - 3n - 4k. आता यामध्ये आपल्याला a फाइंड करायचा आहे. a आहे 7m, b आहे -3n आणि c आहे -4k. आता व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला a चा स्क्वेअर b चा स्क्वेअर आणि c चा स्क्वेअर घ्यायचा असतो. म्हणजे इथे घ्यायचा आहे 7m चा स्क्वेअर प्लस -3n स्क्वेअर प्लस -4k स्क्वेअर. ओके, आता इथे हे मायनस जे आहे हे मायनस ह्या टर्म्सला आहेत म्हणजे ह्या टर्म्सला मायनस साईन आहे पण जे फॉर्म्युल्यामध्ये प्लस साईन आहे ते पण आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि जे टर्मला मायनस साईन आहे ते ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. प्लस इथे आता आपल्याला 2 इंटू ए बी करायचं म्हणजे इथे 2a आणि b इंटू 7m मायनस इंटू -3n प्लस 2 इंटू bc 2 इंटू b काय आहे -3n इंटू c आहे -4k प्लस 2 इंटू ac a किती आहे 7m इंटू b किती आहे -4k. आता नेक्स्ट आपण इथे सॉल्व करणार आहे. हे स्क्वेअर काढणार आहे ह्या तिन्ही टर्मचे आणि ह्या तिन्ही टर्मला मल्टिप्लाय करणार आहे जसं आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व केलं होतं. 7 7 जा 49m स्क्वेअर प्लस आता इथे आपल्याला -3 इंटू -3 करायचं 3 3 जा 9 मायनस मायनस प्लस साईन म्हणून इथे प्लस साईन द्यायचा आणि इथे स्क्वेअर काय येणार 3 चा 9 आणि n स्क्वेअर. ॲज इट इज इथे आपल्याला 4 चा स्क्वेअर हा पण प्लसमध्ये घ्यावा लागेल कारण 4 4 जा 16 येणार मायनस मायनस प्लस साईन येणार आणि इथे k चा स्क्वेअर घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला ही टर्म सॉल्व करायची आहे. तर इथे बघा इथे प्लस साईन आहे इथे प्लस साईन आहे 7 ला आणि 3 ला मायनस साईन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस मायनस साईन काय होणार इथे मायनस साईन येणार आहे. मग 2 इंटू 7 2 7 जा 14 14 3 जा 42 आणि इथे m आणि इथे n प्लस आता इथे बघा इथे आपल्याला
प्लस साईन दिलेला आहे, मायनस साईन दिलेला आहे आणि इथे पण मायनस साईन आहे. सर्वप्रथम आपण ह्या दोन साईनमध्ये कंपॅरिझन केलं तर प्लस मायनस, इथे मायनस साईन येणार, परत मायनस आणि मायनस प्लस साईन येणार, म्हणून इथे आपण प्लस साईन घेतलेला आहे. आता इथे 2 × 3 × 4, 2 3 जा 6, 6 4 जा 24, इथे n आणि k येणार. आता इथे साईन बघा, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. आता हा प्लस आणि हा मायनस, प्लस मायनस साईन येणार मायनस. 2 7 जा 14, 14 4 जा 56. आता हा m आणि हा k मल्टिप्लिकेशनला घेऊन घ्यायचा. ओके, सेकंड क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. यामध्ये आपल्याला फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट इथे ॲडिशनमध्ये दिलेला आहे. म्हणजे आपण इथे या फर्स्ट ब्रॅकेटला हाच फॉर्म्युला यूज करणार आहे आणि सेकंड ब्रॅकेटला पण हाच फॉर्म्युला यूज करणार आहे. आता इथे एक्झाम्पल आहे x - 2y + 3 स्क्वेअर प्लस x + 2y - 3 स्क्वेअर. फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या ब्रॅकेटसाठी हा पूर्ण फॉर्म्युला यूज करूया. म्हणजे इथे a काय आहे x, b काय आहे -2y आणि c काय आहे 3. म्हणून इथे x स्क्वेअर a b c चा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे, म्हणून x स्क्वेअर प्लस -2y स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. आता इथे आपल्याला प्लस घ्यायचा आहे 2ab. आपण हाच ब्रॅकेट सॉल्व करत आहे आधी, म्हणजे इथे घ्यायचा आहे 2 × ab म्हणजे 2 × x × -2y प्लस आता आपल्याला सांगितलं आहे 2 × bc म्हणजे 2 × b काय आहे -2y ब्रॅकेटमध्ये -2y × c आहे 3 प्लस आता इथे आपल्याला घ्यायचं आहे 2ac म्हणजे आपल्याला ax घ्यायचा, c3 घ्यायचा आहे म्हणजे 2 × x × 3. ओके, आता आपल्याला हा नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व करायचा, म्हणून आपण याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे आणि इथे लिहिणार आहे प्लस, आणि हा जो ब्रॅकेट आहे याचं एक्सपान्शन आपण इथे खाली लिहिणार आहे. तर इथे आपण हा a घेणार, हा b घेणार आणि -3c घेणार आहे. म्हणजे इथे घ्यायचा आहे आपल्याला a चा स्क्वेअर प्लस 2y चा स्क्वेअर प्लस -3 घ्यायचं, कारण की 3 ला इथे मायनस साईन आहे, म्हणून इथे -3 स्क्वेअर प्लस आता इथे 2 × ab म्हणजे a काय आहे x आणि b काय आहे इथे 2y. आपण सेकंड ब्रॅकेट सॉल्व करत आहे म्हणून इथे +2y आहे, म्हणून इथे +2y आपण लिहिलेलं आहे. प्लस आता इथे आपल्याला घ्यायचं 2bc. 2bc म्हणजे इथे आता इंटू b काय आहे 2y म्हणून इथे 2y लिहिलं, इंटू c काय आहे -3 म्हणून इथे -3 घेणार. आता इथे आपल्याला 2 × ac घ्यायचं, म्हणजे इथं +2 × a किती आहे x इंटू c किती आहे -3 आणि इथे ब्रॅकेट क्लोज होणार. ठीक आहे, बघा आपण काय केलेलं आहे, जे दोन्ही ब्रॅकेट आहे त्या दोन्ही ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलेलं आहे या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग. हे फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सपान्शन इथपर्यंत आणि मध्ये आपण प्लस साईन लिहिली, दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये प्लस साईन आहे म्हणून, आणि इथे सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन इथपर्यंत आहे. आता आपण ह्यांना सॉल्व करूया दोन्ही ब्रॅकेटला. इथे x चा स्क्वेअर काय येणार, x स्क्वेअर येणार आहे आणि इथे प्लस येणार साईन. आता इथे आपल्याला 2 चा स्क्वेअर काढायचा आहे. कोणत्याही मायनस संख्येचा, मायनस नंबरचा आपल्याला स्क्वेअर काढायचा असला तेव्हा तो प्लस होतो. ओके, म्हणजे मायनस मायनस प्लस होईल आणि 2 × 2 = 4y स्क्वेअर प्लस इथे 3 चा स्क्वेअर 9 येणार प्लस आता ही टर्म आणि ही टर्म मल्टिप्लिकेशनला आहे तिन्ही टर्म. आता इथे 2 × x × 2y. ठीक आहे, म्हणजे आता इथे काय आहे प्लस आणि इथे काय आहे मायनस, प्लस मायनस साईन इथे मायनस येणार आणि इथे 2 × 2 4 येणार, हा x आणि y. आता इथे बघा, इथे पण मायनस आहे, इथे प्लस आहे, मायनस प्लस मायनस 2 × 2 4, 4 3 जा 12. आता इथे काय आहे y, म्हणून फक्त y घ्यायचा आहे. आता इथे मायनस साईन दिसते का आपल्याला यामध्ये, काही नाही, म्हणून आपण इथे प्लस घेणार आणि 2 3 जा 6 आणि हा x. ओके, हा आपण फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे, मध्ये प्लस साईन आहे, प्लस साईन द्यायचं. आता नेक्स्ट ब्रॅकेट आपण सॉल्व करूया, म्हणजे इथे येणार आहे x चा स्क्वेअर x स्क्वेअर 2y चा स्क्वेअर 4y स्क्वेअर 2 2 जा 4 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर.
आता इथे आपल्याला बघायचं आहे प्लस साईन आहे, प्लस साईन द्यायचं. आता इथे 3 3 जा 9 आणि मायनस मायनस प्लस साईन आहे. जसं की आधी मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला -3चा स्क्वेअर काढायचा आहे, तर -3 इंटू -3 करायचं, प्लस मायनस मायनस प्लस 3 3 जा 9. ओके 9 आणि इथे काय येणार आहे, हे टर्म मल्टिप्लाय करायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट आता इथे बघायचं आहे की या टर्ममध्ये कुठे मायनस साईन आहे का, नाही, तर आपण इथे प्लस साईनच घ्यायचं. नंतर आता 2 2 जा 4 आणि हा x आणि हा y, x y. आता ह्या टर्ममध्ये आपल्याला मायनस साईन दिसतं इथं 3ला, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, म्हणून आपण इथे मायनस साईन लिहिणार. आणि इथे 2 इंटू 2 4, 4 3 जा 12, इथे y आहे तर y लिहून घ्यायचा. आता इथे बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे, म्हणून इथे काय साईन येणार, मायनस साईन येणार. आणि इथे 2 3 जा 6 आणि इथे x येणार, ब्रॅकेट क्लोज. ओके आता दोन्ही ब्रॅकेट आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता हे ब्रॅकेट आपल्याला ओपन करायचे आहे, म्हणजे आपण काय करणार, फक्त हे ब्रॅकेट काढून टाकायचे आहे आणि जी ही स्टेप आहे ॲज इट इज आपल्याला इथे राईट करायची आहे. फक्त आपल्याला ब्रॅकेट काढून टाकायचे आहे तिथून. जर आता या ब्रॅकेटच्या इथे बाहेर, या सेकंड ब्रॅकेटच्या बाहेर इथे मायनस साईन असतं तर इथे आतमध्ये साईन चेंज झालेले असते, पण इथे आता प्लस साईन आहे म्हणून ब्रॅकेटच्या आतमधील साईन जसे आहे आपल्याला तसेच राहू द्यायचे आहे. ओके आता इथे आपल्याला बघायचं आहे की जे सेम व्हॅरिएबल्स आहेत त्या व्हॅरिएबल्सला डिफरंट साईन असतील तर ते कॅन्सल होतील. इथे बघायचं, फर्स्ट आपण बघणार एक्स स्क्वेअर. इथे एक्स स्क्वेअर कुठे आहे, इथे आहे, दोन्ही एक्स स्क्वेअरला प्लस साईन आहे म्हणून हे कॅन्सल नाही होणार. आता इथे 4y आहे, इथे पण 4y आहे, 4y स्क्वेअर 4y स्क्वेअर, दोन्ही जे साईन आहे ते प्लस प्लस आहे म्हणून हे कॅन्सल होतील नाही. इथे 9 आहे, इथे 9 आहे, दोन्ही 9 प्लसमध्ये आहे म्हणून हे कॅन्सल नाही होणार. आता इथे -4y इथे +4y हे कॅन्सल होतील, म्हणजे कट होतील, ते मायनस होतील. इथे मायनस आहे 12ला, इथे पण मायनस आहे. आता 6ला इथे प्लस आहे, इथे मायनस आहे म्हणून 6x प्लस 6x आणि -6x कट होतील. आता काय रिमेनिंग राहिलेले आपण राईट करून घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 -12y प्लस एक्स स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 -12y. आता आपल्याला जे सेम व्हॅरिएबल आहेत त्यांची ॲडिशन करून घ्यायची आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर. आता इथे काहीही नसते म्हणजे काय असते, 1 असतो, म्हणजे इथे पण 1 आहे, इथे पण 1 आहे. 1 + 1 2x स्क्वेअर. ओके आता इथे प्लस साईन 4y स्क्वेअर 4y स्क्वेअर 8y स्क्वेअर. नंतर इथे 9 + 9 18. इथे बघा इथे मायनस साईन आहे, इथे मायनस साईन आहे, म्हणून मायनस मायनस प्लस येईल आणि दोघांची आपल्याला प्लस करायची. 12 + 12 24 आणि एका डिजिटचं साईन मायनस द्यावं लागेल आणि इथं y आहे म्हणून y, इथे पण y आहे. ओके नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3k - 4r - 2m स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट 3k + 4r - 2m स्क्वेअर. आता यामध्ये आपल्याला ह्या ब्रॅकेटला हा पूर्ण फॉर्म्युला अप्लाय करायचा आणि ह्या सेकंड ब्रॅकेटला पण हा पूर्ण फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. फर्स्ट आपण फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. यामध्ये a आहे 3k, b आहे -4r, c आहे -2m, म्हणून इथे आपण राईट करणार आहे इन ब्रॅकेट 3k स्क्वेअर प्लस -4r स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट -2m स्क्वेअर. आता जे फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला प्लस साईन दिलेले आहे ते ॲज इट इज आपल्याला इथे घ्यायचे आहे, पण व्हॅरिएबलला जे मायनस साईन आहे ते ब्रॅकेटमध्ये घ्यायचे आहे. ओके आता इथे आपल्याला 2ab सांगितले, म्हणजे प्लस 2 इंटू a म्हणजे 3k इंटू b म्हणजे -4r, नंतर प्लस 2 इंटू bc म्हणजे इंटू -4r इंटू -2m. नेक्स्ट आहे इथे आपल्याला घ्यायचं आहे प्लस 2 इंटू a म्हणजे 3k इंटू c म्हणजे इथे काय आहे -2m. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट.
आता इथे आपल्याला मध्ये मायनस साईन दिलेला आहे म्हणून इथे आपण मायनस साईन लिहिणार आहे आणि सेकंड ब्रॅकेट हा ब्रॅकेट आपण इथे सॉल्व करणार आहे। जसं की हा ब्रॅकेटमध्ये आपण सॉल्व केला ॲज इट इज हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे। इथे आपल्याला A 3K आहे, B 4R आहे आणि C 2 आहे, म्हणून 3K चा स्क्वेअर प्लस 4R चा स्क्वेअर, इथे मायनस आहे तर ब्रॅकेटमध्ये घेऊ 2 मायनस 2m स्क्वेअर प्लस 2ab आहे, 2 इंटू a म्हणजे 3k इंटू b म्हणजे 4r प्लस 2 इंटू bc, 2 इंटू b म्हणजे 4r इंटू c म्हणजे -2m प्लस 2 इंटू a म्हणजे 3k, आपण ही टर्म सॉल्व करत आहे आता 3k नंतर इंटू -2m, c घ्यायचा आहे -2m ब्रॅकेट क्लोज। बघा आता इथे आपण पूर्ण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलेले आहे। आता आपल्याला हे दोन्ही ब्रॅकेट सॉल्व करायचे आहे। म्हणजे हे दोन्ही ब्रॅकेट कसे सॉल्व करायचे तर इथे आपल्याला स्क्वेअर काढायचे आहे या तिन्ही टर्मचे आणि हे जे टर्म्स आहेत ह्या टर्म्स इथे मल्टिप्लिकेशनला आहेत म्हणून ह्या टर्म्स आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहेत। ठीक आहे, मग इथं स्क्वेअर काढायचा आहे तर 3 चा स्क्वेअर काय येणार आहे 9, 3 3 जा 9 आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर। आता इथे आपल्याला प्लस घ्यायचा आहे आणि मायनस साईनचा आपण स्क्वेअर जेव्हा काढतो तेव्हा तो स्क्वेअर प्लसमध्ये येत असतो, म्हणजे -4 चा स्क्वेअर हा +16 मध्ये येणार, 4 4 जा 16 आणि r चा स्क्वेअर r स्क्वेअर। इथे पण ॲज इट इज प्लस 2 2 जा 4m स्क्वेअर प्लस आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे आहे तर 2 3 जा 6, 6 4 जा 24। आता इथे साईन आपल्याला मायनस घ्यावी लागणार आहे कारण की इथे 2 ला प्लस साईन आहे आणि 4 ला मायनस साईन। मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस आणि मायनस साईन हे मायनस होत असतात म्हणून इथे 2 इंटू 3 6, 6 4 जा 24 k आणि r। आता इथे साईन बघायचं आहे, इथे प्लस आहे मायनस आहे मायनस आहे, हा प्लस आणि मायनस साईन, हा मायनस आणि मायनस प्लस साईन म्हणून इथे प्लस साईन येणार, 2 4 जा 8, 8 2 जा 16, 16r m। आता इथे बघा इथे प्लस आहे इथे मायनस आहे तर इथे मायनस साईन घ्यायची आहे आणि इथे 2 3 जा 6 आणि 6 2 जा 12, 12 इथे k आहे आणि m आहे मल्टिप्लायला। हा फर्स्ट ब्रॅकेट आपण इथे सॉल्व केले। ओके, आता आपल्याला मध्ये मायनस साईन घ्यायचा आहे आणि सेकंड हा पूर्ण ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे। नेक्स्ट आता इथे 3 चा स्क्वेअर येणार आहे 9k स्क्वेअर, इथे प्लस साईन आहे तर इथे पण आपल्याला प्लस साईन घ्यायचं म्हणजे 4r स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर 16, r चा स्क्वेअर r स्क्वेअर। आता इथे -2 आहे स्क्वेअरमध्ये म्हणून इथे प्लस घ्यायचं 4m स्क्वेअर। ओके, कारण की मायनस प्लस साईन येणार, 2 चा स्क्वेअर 4 आणि m चा स्क्वेअर m स्क्वेअर येणार। आता इथे प्लस घ्यायचं आहे आणि ही पूर्ण टर्म सॉल्व करायची। आता ह्या टर्ममध्ये कुठेही मायनस साईन नाही म्हणून आपण इथे प्लस घेतलेला आहे आणि 2 इंटू 3 6, 2 3 जा 6, 6 4 जा 24 आणि इथे k आणि इथे r म्हणून k r। आता आपल्याला ही टर्म सॉल्व करायची तर साईन काय येणार आहे, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, प्लस मायनस साईन येणार। आता इथे आपला ही जागा नाही म्हणून आपण इथे खाली लिहिणार ही टर्म 2 4 जा 8, 8 4 जा 16 हा r आणि m। आता इथे पण साईन बघा इथे मायनस आहे इथे प्लस आहे म्हणून इथे साईन येणार -2 3 जा 6, 6 2 जा 12 k आणि m ब्रॅकेट क्लोज। आता आपल्याला हे ब्रॅकेट ओपन करून घ्यायचे आहे कारण की इथे मायनस साईन आहे ह्या ब्रॅकेटच्या बाहेर, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे तर आपल्याला काय करायचं आहे पूर्ण ब्रॅकेटच्या आतमधील जे साईन आहे ते चेंज करायचे आहे। म्हणून इथे आपण हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे ॲज इट इज राईट करून घेणार आहे इक्वल टू 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर -24kr प्लस 60rm -12km। आता इथे बघा इथे साईन मायनस आहे तर 9 ला प्लस साईन आहे म्हणजे हे साईन पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे मायनस साईन, इथे मायनस प्लस मायनस साईन येणार -9k स्क्वेअर मायनस प्लस मायनस साईन 16r स्क्वेअर मायनस प्लस मायनस साईन 4m स्क्वेअर मायनस प्लस
मायनस साईन 24r kr. आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस साईन 16 प्लस साईन 16r m. आता इथे मायनस मायनस प्लस 12 km. ओके, म्हणजे आता इथे आपण हे साईन पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर बघा ब्रॅकेटमधील जे साईन प्लस होते ते मायनस झाले आणि मायनस होते ते प्लस झाले. तर इथे आता आपल्याला एक चेक करायचं, सेम व्हेरिएबलचे जे साईन आहे ते डिफरंट असतील तर ते कॅन्सल होतील. इथे 9k स्क्वेअर आणि इथे मायनस 9k स्क्वेअर, प्लस 9k स्क्वेअर मायनस 9k स्क्वेअर कट होईल. आता इथे 16r स्क्वेअर आणि 16r स्क्वेअर प्लस आहे आणि इकडे मायनस आहे तर कट होईल. प्लस 4m स्क्वेअर आणि इथे मायनस 4m स्क्वेअर, इथे प्लस आहे इथे 4 मायनस आहे म्हणून कट होतील. इथे मायनस 24kr आणि मायनस 24kr, तर मायनस 24kr आणि मायनस म्हणजे सेम साईन आहे, इथे मायनस आणि इथे मायनस, मायनस मायनस प्लस होईल. 24 प्लस 24 48. ओके, आणि इथे kr आणि एका नंबरचा आपल्याला इथं मायनस साईन द्यायचं आहे. आता इथे प्लस 16rm आणि प्लस 16rm आहे तर इथं आपल्याला प्लस करायची, 16 प्लस 16 32rm करायची आहे. आता राहिलेला आहे रिमेनिंग मायनस 12km, इथे प्लस 12km मायनस आणि प्लस हा पण कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे मायनस 48kr आणि प्लस 32rm. आता हे आन्सर आपण ऑरमध्ये असं पण लिहिलं चालते की 32rm मायनस 48kr. दोन्ही आन्सर आपण राईट केले तरी तुमचं उत्तर हे बरोबरच येणार आहे. नेक्स्ट आता थर्ड एक्झाम्पल दिलेला आहे 7a मायनस 6b प्लस 5c स्क्वेअर प्लस 7a प्लस 6b मायनस 5c स्क्वेअर. ॲज इट इज आपण दोन्ही ब्रॅकेटला फॉर्म्युले यूज करणार आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल इथे काय ब्रॅकेट येणार 7a, हा 7a आहे इथं आणि मायनस 6b b आहे आणि प्लस 5c आहे. म्हणून आपण सर्वांची स्क्वेअर काढून घेणार. 7a स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट मायनस 6b स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 5c स्क्वेअर प्लस 2ab. 2 इंटू a किती आहे 7a इंटू b किती घ्यायचा आहे मायनस 6b. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला प्लस 2bc घ्यायचा आहे. b म्हणजे मायनस 6b इंटू c म्हणजे 5c घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता इथे प्लस 2 इंटू a म्हणजे 7a आणि इंटू c म्हणजे 5c. इथे एक ब्रॅकेट आपण हा सॉल्व्ह केलेला आहे. आता ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे म्हणून इथे आपण प्लस साईन देणार आणि सेकंड ब्रॅकेट पण ॲज इट इज सॉल्व्ह करणार आहे. 7a स्क्वेअर म्हणजे a b c यांचे स्क्वेअर घेऊन घ्यायचे आहे. फक्त इथे एक लक्षात ठेवायचं की फॉर्म्युल्यामध्ये इथे आपल्याला प्लस साईन दिलेला आहे तर इथे आपल्याला जी टर्म आहे ती c नंबरची ही टर्म आपल्याला मायनसमध्ये दिलेली आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये त्याला मायनस साईन घ्यायचं असतं. प्लस 2 इंटू 7a इंटू b म्हणजे 6b आहे ह्या ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेट आपण सॉल्व्ह करत आहे. प्लस 2 इंटू bc म्हणजे 6b इंटू आता इथे c काय आहे मायनस 5 म्हणून याला ब्रॅकेटमध्ये आपण मायनस 5c घेणार. इंटू 2ac, a इथे 7a इंटू c घ्यायचं आहे म्हणजे मायनस 5c घ्यायचं, ब्रॅकेट क्लोज. ओके, आता बघा इथे आपल्याला हे स्क्वेअर काढून घ्यायचे आणि हे जे टर्म आहे हे टर्म आपल्याला इथे मल्टिप्लिकेशनमध्ये करायची दोन्ही ब्रॅकेटमध्ये. ओके, आतापर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस झालेलीच असेल. नेक्स्ट आता इथे आपण 7चा स्क्वेअर काढला तर 7 7 जा 49a स्क्वेअर. आता इथे प्लस आहे, हा जो स्क्वेअर आहे 6चा हा मायनसमध्ये दिलेला आहे आपल्याला, म्हणजे मायनस संख्येचा स्क्वेअर काय येणार आहे प्लसमध्ये, म्हणजे 36 काय येणार प्लसमध्ये 36b स्क्वेअर प्लस 5 5 जा 25c स्क्वेअर प्लस ही पूर्ण टर्म मल्टिप्लाय करायची आहे. म्हणजे इथे साईन बघा आता काय येणार आहे, इथे प्लस आहे इथे मायनस आहे.
प्लस मायनस इथे मायनस साईन घ्यायचं. 2 7 जा 14, 14 6 जा 84. इथे ए आणि बी मायनस का बरं, कारण इथं प्लस आहे आणि इथे मायनस आहे. प्लस मायनस मायनस साईन असणार आहे. आणि 2 × 6, 2 6 जा 12, 12 5 जा 60. आणि बी आणि इथे सी मल्टिप्लिकेशनला येणार. आता इथे बघा, इथं या टर्ममध्ये कुठेही मायनस साईन नाही, म्हणून इथे आपण प्लस साईन ॲज इट इज लिहिणार आहे. 2 7 जा 14, 14 5 जा 70. आणि इथे ए आणि इथे सी मल्टिप्लिकेशनला आहे, म्हणून मल्टिप्लायला घेतला आपण. ब्रॅकेट क्लोज. आता आपण हे जे ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट इथं सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला नेक्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं. तर या ब्रॅकेटच्या बाहेर प्लस आहे, म्हणून आपण इथे प्लस साईन लिहिणार आणि हे ब्रॅकेट सॉल्व्ह करणार. 7चा स्क्वेअर काय येणार 49 ए स्क्वेअर. नंतर इथे आपल्याला 6चा स्क्वेअर काढायचा. 6 6 जा 36 बी स्क्वेअर. नंतर इथे -5चा स्क्वेअर काढायचा आहे, तर काय येणार 25 प्लसमध्ये येणार 25 सी स्क्वेअर. आता ह्या तिन्ही टर्म सॉल्व्ह करायच्या मल्टिप्लाय. आता ह्या टर्ममध्ये कुठेही मायनस साईन आहे का, 2ला नाही, 7ला नाही आणि 6ला नाही, म्हणून ह्या टर्ममध्ये आपण इथे प्लस साईन लिहिणार. आता इथे जागा नाही, म्हणून आपण इथे खाली लिहिणार इथे प्लस साईन. आता 2 7 जा 14, 14 6 जा 84. हा ए आणि बी मल्टिप्लायला आहे, म्हणून इथे मल्टिप्लाय घ्यायचं. आता या टर्ममध्ये इथे मायनस साईन आहे 5ला, म्हणून प्लस आणि मायनस इथे मायनस साईन येणार. आणि इथे 2 × 6, 2 6 जा 12, 12 5 जा 60. आणि इथे बी आणि सी मल्टिप्लायला येणार. आता इथे पण ब्रॅकेटच्या इथे प्लस पाहिजे. आता इथे प्लस आणि इथे मायनस, प्लस आणि मायनस साईन होणार. आणि 2 7 जा 14, 14 × 5 70, म्हणून इथे 70 आणि ए आणि हा सी मल्टिप्लायला ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट आता इथे आपण ब्रॅकेट ओपन करून घेऊया. 49 ए स्क्वेअर प्लस 36 बी स्क्वेअर प्लस 25 सी स्क्वेअर मायनस 84 ए बी मायनस 60 बी सी प्लस 70 ए सी. आता इथे बघा, ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन आहे, म्हणून ब्रॅकेटच्या आतमधील साईन हे चेंज होणार नाही, ते ॲज इट इज राहतील. म्हणून इथे प्लस 49 ए स्क्वेअर प्लस 39 बी स्क्वेअर प्लस 25 सी स्क्वेअर प्लस हे 84 ए बी मायनस 60 बी सी मायनस 70 ए सी. ठीक आहे. आता इथे आपल्याला जे पण काही व्हॅरिएबल्स हे सेम व्हॅरिएबल्स आहे आणि त्याचे साईन डिफरन्स आहे ते कट करायचे आहे. आता सर्वप्रथम आपण इथे बघणार 49 ए स्क्वेअर. तर इथे 49 ए स्क्वेअर हे काय आहे, दोन्हीही प्लसमध्ये आहेत, म्हणून या दोघांचे काय होणार ॲडिशन होणार. ओके, तर मग आता इथे 49 आणि 49, 9 + 9 18 कॅरी 1, 4 + 4 8, 8 + 1 9 आणि हा ए स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे प्लस 36 बी स्क्वेअर, इथे पण प्लस 36 बी स्क्वेअर, म्हणजे या दोघांची पण ॲडिशन होणार आणि साईन इथे प्लस येणार. 6 आणि 6 किती होणार, 6 आणि 6 12 होतील, कॅरी 1, 3 + 3 6 1 7 आणि इथे बीचा स्क्वेअर. आता इथे प्लस 25 सी स्क्वेअर आहे, इथे पण प्लस 25 सी स्क्वेअर आहे, म्हणून इथे आपल्याला ॲडिशन करायची आहे. ओके, नंतर इथे काय येणार प्लस 25 + 25 50 आणि सी स्क्वेअर येणार. आता इथे मायनस 84 ए बी आणि इथे प्लस 84 ए बी मायनस प्लस हे साईन कट होऊन जातील आणि इथे मायनस 60 सी बी आणि इथे मायनस 60 सी बी. आता मायनस आणि मायनस साईन ॲडिशन करावं लागणार आणि साईन मायनस द्यावं लागणार. 60 आणि 60 120 बी सी. आणि नेक्स्ट आपलं एकच स्टेप राहिलेली इथं 70 + 70 ए सी मायनस 70 ए सी हे प्लस मायनस आहे तर कट होऊन जातील. ओके, तर आता या ठिकाणी हा आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.